हॅलो मंडळी, नमस्कार. तर डिसेंबर महिना आलेला आहे. गुलाबी थंडीत तिला कुठेतरी फिरायला घेऊन जायचंय. अरे, इयर एंड आलाय. आउटिंगसाठी डेस्टिनेशन शोधायचंय. मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत. त्यासाठी पण एक छान गेटवे हवाय. अरे, मित्रांसोबत ॲडव्हेंचरस ट्रिप मारायची आहे. सिक लीव्हज माझ्या बाकी आहेत, त्या पण संपवायच्या आहेत. याचसाठी मी घेऊन आलोय जवळपास आणि एकदम खासचा जम्बो एपिसोड. यात मी एक नव्हे तर तब्बल 5 जागा सांगणार आहे, बिकॉज कार्तिक नोज. आता अजिबात वेळ न घालवता वळूया पहिल्या ठिकाणी. तुम्हाला थ्रिल एक्सपिरियन्स करायचंय? डेलाज ॲडव्हेंचर इज द प्लेस फॉर यू. पुण्यावरून 1.5 तासाच्या अंतरावर हे ठिकाण आहे. टोटल 50+ ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज इथे आहेत, जसे की रॉकेट इजेक्टर, झिप लाईन, रॅपलिंग, पेंटबॉल, ATV राईड, एक्सेट्रा एक्सेट्रा. या व्यतिरिक्त इंडोर गेम्स जसे की पूल, कॅरम, चेस, आर्चरी, डार्ट एक्सेट्रा पण इथे अवेलेबल आहेत. त्यामुळेच हे ॲडव्हेंचर पार्क फ्रेंड्स किंवा कझिन्स सोबत एन्जॉय करायला एकदम परफेक्ट स्पॉट आहे आणि ऑफिस आउटिंगसाठी पण एकदम मस्त आहे. आणि तुम्हाला स्टे करायचा असेल तर 300+ रूम्स अवेलेबल आहेत आणि 6 मल्टी क्युझिन रेस्टॉरंट्स पण आहेत. आता मी काही जनरली चूज केले जाणारे बेस्ट पॅकेजेस तुम्हाला सांगतो. यात डे पास, याच्यात अडल्टसाठी 2,000 रुपये प्लस GST आणि किड्स किंवा सिनियर सिटीजनसाठी 1,500 रुपये प्लस GST. बहुतेक तरी इथे फूड इन्क्लुडेड नाहीये, पण तुम्ही किती लोक जाताय यावर ते लोक डिस्काउंट्स पण देऊ शकतात. आणि आता डिसेंबर महिना आलाय, त्यामुळे इथे भरपूर ऑफर्स सुरू आहेत. बाकी डिटेल्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटच्या लिंकवर जाऊन चेक करू शकता. आता तुम्ही म्हणाल ॲडव्हेंचर तर हवंच आहे, पण स्टे सुद्धा लक्झरियस आणि डोंगरांमध्ये मिळेल काय? तर असंच काहीच आहे माझं पुढचं ठिकाण, सनीज वर्ल्ड. सिटीत असून सुद्धा सिटीपासून लांब असा फील देणारं हे ठिकाण पुण्यातच पाषाण सूस रोडला आहे. त्यामुळे ट्रॅव्हल टाइम वाचू शकतो. डेस्टिनेशन वेडिंग, ऑफिस आउटिंग्स, इंडोर स्पोर्ट्स, गेम्स, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज यातली काही असो, सनीज वर्ल्डला सगळं मिळेल. यात ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजमध्ये रॅपलिंग, झिप लाईन, वॉल क्लाइम्बिंग, जायंट स्विंग, हाय रोप कोर्स, झॉर्बिंग बॉल्स एक्सेट्रा असे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि बॉक्स क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, नेट क्रिकेट, स्क्वॉश असे छान ऑप्शन्स पण इथे अवेलेबल आहेत. इथे स्टे करायचा असेल तर त्याचा खर्च 2,100 ते 6,000 पर्यंत तुम्हाला असेल. यात तुम्हाला टेंट्स किंवा कॉटेजेसचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे चूज करू शकता. तसं तर फूड इन्क्लुडेड असावं, तरी तुम्ही याबद्दलची डिटेल्स किंवा काही इतर डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर ठीक आहे, पण बजेट जरा टाईट आहे हो. तर याचसाठी सुचवतोय पुढचं ठिकाण, गिरीवन. पुण्याहून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी मस्त निसर्गाच्या सानिध्यात दवबिंदू आणि धुक्यांच्या मध्ये हळूवार वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये एन्जॉय करायला एकदम परफेक्ट स्पॉट आहे. याला तर बरेच लोक मिनी महाबळेश्वर पण म्हणतात. इथे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजमध्ये आर्चरी, झिप लाईन, रोप ॲक्टिव्हिटीज तर आहेच, पण त्याच सोबत क्रिकेट, चेस, कॅरम पण मस्त एन्जॉय करता येईल. पुढे थोडं चालत गेल्यावर एक धबधबा सुद्धा बघायला मिळतो. तिथे तुम्ही छान वेळ स्पेंड करू शकता. स्टेसाठी छान AC रूम्स आहेत आणि विशेष म्हणजे इथे किचन सेट आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतः बनवून खायचं असेल तर तेही करू शकता. किंवा हा ऑप्शन नको असेल तर इथे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची पण मस्त सोय आहे. आता बजेटचं म्हणाल तर 8 लोकांसाठी फक्त 10,000 रुपये आहे आणि किड्ससाठी तर फ्री आहे. त्यामुळे 1,000 ते 1,200 रुपये पर पर्सन असं पडतंय. आहे की नाही बजेट फ्रेंडली? या व्यतिरिक्त तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा आणि एक क्लिक सबस्क्राईब बटनवर पण करा अजून केलेलं नसेल तर. थोडा डिजिटल डिटॉक्स हवाय? ॲडव्हेंचरस
पण पीसफुल असा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, याचसाठी मी सजेस्ट करतोय हे पुढचं ठिकाण, रानफुला. ॲग्रो टुरिझम साठी फेमस असलेल्या या ठिकाणी तुम्हाला अँथोरियम फुलांचे हायटेक आणि ऑटोमेटेड कल्टिवेशन बघता येईल. त्याचसोबत कायाकिंग, झिप लाईन, आर्चरी, रॅपलिंग, स्काय सायकलिंग, जायंट स्विंग आणि मल्टीस्पोर्ट अरेना पण इथे अवेलेबल आहे. मित्र असो, कझिन्स असो वा कलिग्स, तुम्ही इथे मस्त एन्जॉय करू शकता. स्टे साठी कॉटेजेस किंवा कॅम्पिंग टेंट्सचा पण ऑप्शन इथे आहे. इथल्या जेवणाबद्दल सांगायचं तर सात्विक, चुलीवरचे आणि एकदम चविष्ट जेवण तुम्हाला इथे मिळेल. पॅकेजमध्ये फूड इन्क्लुडेड आहे. 1000 ते 1200 रुपये पर पर्सन असं पडतं आणि बाकीच्या डिटेल्ससाठी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. आता कलिग्स झाले, फ्रेंड्स झाले, फुल फॅमिली पण झाली, पण पार्टनरचं काय? तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी मस्त, लॅविश आणि कोझी एक्सपिरियन्स देणारी प्लेस तुम्हाला हवी आहे. याचसाठी मी सांगतोय माझा पुढचा ऑप्शन, परियास रिसॉर्ट. पुण्याहून फक्त 1.5 तासाच्या अंतरावर हे एक मस्त 5 स्टार रिसॉर्ट आहे. इथे गार्डन, स्विमिंग पूल, वॉटर राईड, आणि या व्यतिरिक्त जबरदस्त टेस्टी फूड तुम्हाला बघायला मिळेल. आहा हा, क्या बात आहे. त्यात व्हेरायटी पण आहे. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर यासाठी यम्मी आणि गरमागरम ऑप्शन्स आहेत. त्यातून थंडीत तर रूम इतकी कम्फर्टेबल वाटते, वा. बाथटब, टीव्ही विथ ऑल नेटफ्लिक्स अँड प्राईम अकाउंट, हे सगळं अवेलेबल आहे. अजून काय पाहिजे? 10,000 पर रूम पासून हे सुरू आहे, त्यामुळे तुम्ही पण हे ट्राय करू शकता. काय मग मंडळी, कोणासोबत शेअर करता हा व्हिडिओ? मित्र, कलिग की आपलं कुटुंब? मला पटापट कमेंट मध्ये सांगा. आणि मस्त ट्रिप प्लॅन करा आणि डिसेंबर सेलिब्रेट करा. आणि काही लागलं तर मी आहेच. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.